हे युद्ध संपल्यानंतर भारतीय सैन्याने ज्या भागामध्ये पहिले एक ब्रिगेड होती तिथे आता त्याच्या तिप्पट म्हणजे एक डिव्हिजन एवढं सैन्य तिथे ठेवण्यात आलं आहे। म्हणजे आता त्या भागाचं रक्षण करण्याकरता आपल्याला तिप्पट सैनिक त्या भागामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। हे 1999 मध्ये युद्ध लढलं गेलं। त्यानंतर पुढे काय झालं, आजची परिस्थिती काय आहे आपण आज बघतो तर पाकिस्ताननी पुन्हा एकदा दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न केला। पुन्हा एकदा 2004-05 साली पुन्हा बीजेपी गव्हर्नमेंटकडून प्रयत्न करण्यात आला की पाकिस्तानशी पुन्हा मैत्री करण्यात यावी। आग्रा समिट झाली पण त्यातून काहीही फारसं यश मिळालं नाही। आजची परिस्थिती डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पण प्रयत्न केला पाकिस्तानशी मैत्री करावी। त्यानंतर आताच्या गव्हर्नमेंटने सुद्धा पुष्कळ प्रयत्न केलेला आहे की पाकिस्तानशी मैत्री करावी। पण सध्याची परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI अजूनसुद्धा शांतता प्रस्थापित होऊ देण्याकरता तयार नाही। लक्षात हे ठेवायला पाहिजे की पाकिस्तानचं खरं सत्ता केंद्र हे तिथलं लष्कर आणि त्यांची गुप्तहेर संस्था ISI आहे। जोपर्यंत त्यांना या भागामध्ये शांतता नको असेल तोपर्यंत ही शांतता होऊ शकत नाही। आज पाकिस्तानने भारतामध्ये एक छुपं युद्ध सुरू केलेलं आहे आणि त्याचे 4 मोठे पैलू आहेत। आजच्या परिस्थितीमध्ये काश्मीरमधला हिंसाचार हा सुरू आहे। असं मानलं जातं की काश्मीरमध्ये आज 200 ते 250 दहशतवादी असावे, पण तिथला बंदुकीचा दहशतवाद आता कमी झालेला आहे आणि तिथे दहशतवादाचं स्वरूप हे बदलतं आहे। आता सध्या तिथे दहशतवादाचं स्वरूप आहे दगडफेक करणं किंवा स्टोन टेररिझम, आंदोलनं करणं म्हणजे एज्युटेशनल टेररिझम, खोट्या बातम्या पसरवणं म्हणजे डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन, खोटे आरोप करणं, अशा प्रकारची लढाई सुरू आहे। आणि आत्ताच आपण याविषयीच्या काही गोष्टी TV वरती बघितल्या होत्या।